होऊन गोष्ट ती त्याच्याकडूनच झाली होती. परंतु थोड्याशा गोष्टी पुढं मी नुसता तिथं हात लावला म्हणून तर माझ्या अंगलूट आलं आणि अंगलूट आणण्यासाठी त्याचाच दोष होता. परंतु मी नुसतं त्याला हात लावलं कुठल्याही गोष्टीला आणि ते हात लावण्यामुळं तिथं पैसे ज्यादा गेलं, तिथं दोष मला द्यायचा चालू केला. ही तुम्ही कधी विचार केला का? प्रत्येकाच्या नशिबामध्ये आणि प्रत्येकाच्या हिमतीवरती आपण एक गोष्ट विचार करून करा. माझ्या जीवनामध्ये कालच झाली आणि तुम्हाला सांगतो जरा आणि ऐकावी तुम्ही एका सेकंदात आणि एक लाईक आणि एक बेल आयकॉन करायला विसरू नका. हे तुमचा लहानोसा सांगतोय म्हणून पूर्ण बघायला विसरू नका. एवढी तुमच्यापाशी विनंती होऊन करतो. बघायचं असलं तर तुम्हाला होऊन बघावं लागणार आहे. आणि कुठलीही गोष्ट काल माझ्याकडून एक गोष्ट अशी झाली. नुसतं ती माझी एक मी काम करतोय तिथं असं पूर्ण झालं. मी नुसतं हात लावलं म्हणून निमित्त झालं. हात लावलं म्हणून निमित्त झालं. परंतु व्हायचं ते त्याच्याकडून झालं काय आणि माझ्याकडून झालं काय मला पण माहीत नव्हतं. असं होणार आहे. पण या का इथं काल 2,000 रुपये गेलं. वैतागलं. 2,000 रुपये गेलं का तर नुसतं म्या काय केलं, मिशनी सुई काढली आणि मिशनी सुई काढून इकडच्या माझ्या मिशनीला सुई मुलली म्हणून लावली आणि सुई मुलली म्हणून लावली आणि ती सुई नुसतं निमित्त झालं. नुसतं म्या काढली पण म्या टेलर यायच्या अगोदर म्या सांगितलंच नाही. म्या म्हणलं पण त्याला आल्या म्हणलं म्या सुई काढली मग मुलली होती मग गावात गावात जायचं म्हणून म्या सुई काढली आणि बसवली पण काय झालं बसवली म्हणून त्यांना काय बसवलेली गोष्ट ही बसवली परंतु त्यांना पण काय माहीत नव्हतं असं होईल आणि मला पण काय माहीत होतं असं होईल. परंतु लय वाईट वाटले अंतकरणापासून. आपली गोष्टी काय दुसऱ्याची गोष्ट काय आपण होऊन धरून करायला शिका. आपली गोष्ट आणि काल 2,000 गेलं. अक्षरशः त्यांना पण वाईट वाटायला लागलं आणि मला पण वाईट वाटायला लागलं. ते म्हणलं असं असतं कोण जाडं चाललंय पण मी माझ्याकडून गळायचे ना त्याला जाड चाललंच नाही. मी सुई खाल्ली आणि माया मिशनीला बसवली माझी मी पॅन्ट शिवायला चालू केली आणि पूर्ण पॅन्ट झाली. हे केलं ना केलं राहिलं नुसतं. मी म्हणलं असं झालं मायावरती असं कशाला केलं तू काय केलं नाही का केलं तू असं तर माझं चुकलं का तर मला माहीत नव्हतं नुसतं सुई काढल्यावरती असं होणार आहे म्हणून. पण माझ्याकडून चुकलं. झालेली चूक एखादं मान्य करून असावं परंतु त्याला पण अंतकरणापासून दुखवणारं नसावं. उभ्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या पासून चूक होत्यात पण त्या चुकाला सामोरं जाऊन होऊन ती चूक कशी झाली ह्याचा उपयोग नाही. पैसा काय आज ना उद्या कमवते परंतु मन कुणाचंही पैशा पुढे न हो एखाद्या गोष्टी बाय तोंडातून काहीही बोललेलं ती कडेवरती टिकतंय न हो असं ते नाही या बाबा मला काय करायचं चल मी चाललो असं म्हणू शकते पण मला नाही. टेलरनं मला सांभाळून पण घेतलंय. वाईट वेळेस दुःख बघून पण सांभाळून घेतलंय. पण किती जरी केलं तर त्यांना कोणाला जरी झालं तर टेन्शन येतेच की हो. कोणाला जरी झालं तर टेन्शन घरचं आहे प्रत्येकाचं टेन्शन आहे. पण टेन्शन आलं म्हणून मला काय बोललं नाही तर परंतु बोललं नाही तर पण मला म्हणलं असं कशाला केलं लागा काय केलं. पुन्हा ज्याला घेऊन गेलं पुन्हा ज्याला लांब तिकडं सोलापूरला तिथनं घेऊन आलं पुन्हा जुली करत चालेल चांगली. आजपासनं त्या मिशनीला हात पण लावायचा नाही आणि काहीच नाही. उभ्या आयुष्यामध्ये तुमच्या पैसे नशिबामध्ये झालं असेल का नाही तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. प्रत्येकाच्या नशीबमध्ये नुसता ह्या दोंड्याला नव्ह ह्या फायपाला पुढच्या फायपाला मी हात लावून वाकान फिरवणारच होतो परंतु कुजलं होतं आणि ती मायाकडून मोडलं. ती दोष कुणावर आला माझ्यावर तर आला ना. तसं उभ्या आयुष्यामध्ये दोष येण्याच्या आधी तयार राहा आणि स्वतःची गोष्ट स्वतः उभी घ्या. पुन्हा म्हणाल नका तुझ्यामुळे झालं आणि मायामुळे झालं. उभ्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी प्रत्येकानं होत असतात परंतु ती सामोरं सांभाळून घेण्यासाठी कोण नाही. आणि एखाद्या कुत्र्याला जरी ही दोंडा फेकून घातला त्या तिकडं आणि ती जाऊन आणजा तिकडचा दोंडा तर ती फुगीरपणा करतोय का तर त्याला सवयच नाही ना. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपल्याला सवय लागलेली आहे परंतु आपण मानव आहे. पण चूक झालेली एखादं चूक सांभाळून घेणार असावं पण मन दुखवून करणार नसावं. मान्य माझ्याकडून चुकलं. तुम्ही जरी माझ्या 2 कानात इकडच्या गालात एक निभार कांटाळी इकडच्या गालात एक निभार कांटाळी आणि पायातल्या चिपलीन जरी माझ्या तोंडावर हाणलं तर मी दुःखी होणार नाही. का तर माझ्याकडून चूक झाली तर मला बोलल्याशिव भाग नाही. तुमचा राग मी पण तुमच्या रागाच्या भरामध्ये काय बोललं फिरलं म्हणजे तुम्हाला पण राग येणार आहे आणि पुन्हा काय बोललं ते सांगता येत नाही. त्यापेक्षा उभ्या आयुष्यामध्ये भांडण झालेल्या ठिकाणी कुणाची दोघाची हो 4 जणांची हो एक जण हो 4 जणांमधली 3 जण नुसती फुगीरपणा करण्यातच असते ती. त्या उपयोग नाही. मी दुसऱ्याचं काय सांगत नाही. मी स्वतः सांगतोय. तसं 2 जण आहे ते एक जर मोठा ह्या दोन्ही बोटामधलं ही बोट मोठा आहे एक बारका आहे परंतु ही लईच पुन्हा ज्याला बोलायला लागलंय परंतु एखादं सरतं घ्यायचं नाही तर दोन्ही पण मिक्स केलं तर दोघाचं पण काय बोलते ती काय नाही ही समजत नाही आणि पेटते रान आणि काय बोलायचं आहे ती स्वतःला पण समजत नाही. म्हणून सरतं घ्यायला शिका. झालेली चूक मान्य करा. मान्य आहे माझ्याकडून चूक झाली पण माझ्याकडून काय मूल्य नव्हतं.
ती मिशनी खाली. परंतु आता काय सांगायचं, वाटणारच आहे की मोललं काय, ते टेलर दुकानात नव्हतं कोणाचं पण काय ना काय वाटायचंच असते, ह्या कोणी मोललं, ह्या कोणी मोललं. परंतु कॅमेरा जरी असतं तर मग कळलं असतं. मी नुसती मिशनी स्वीकारली आणि बसवली. परंतु कॅमेरा पण नाही नुसता उपयोग काय, तसं उभ्या आयुष्यामध्ये दिसणाऱ्या गोष्टी डोळ्यानं बघणारे आणि पुन्हा बघणारे फरक आहे. हुलेला आणि झालेल्या गोष्टी होऊन गेलेली काही उपयोग नाही. परंतु दुसऱ्याच्या पण वस्तूला हात लावायच्या, कुठल्याही गोष्टीला हात लावण्याच्या आधी उपयोगी विचार करून करा. आपली भांगारमधली गाडी असू द्या कसली, परंतु ती स्वतःला उपयोगी येते. पण ती एखाद्याची लाख रुपयाची गाडी स्वतःहून पूर्ण ते याकडून पहिलं बिघडायचंच आहे. कलसपिलता हे जायची जाईल, परंतु आपल्याकडून इसका देत गेलं ते आपल्याला निस्ताराच आहे. तसं उभ्या आयुष्यामध्ये निस्तारण्याच्या आधी सावध राहायला शिका आणि हे कधीही खरं आहे. हा हा.